जय श्रीराम मित्रांनो. तर आज जसा काही एक कांड झाला बसमधून उतरल्या तर तुम्हाला पुढे सांगतो. तर आद्याची घेतली भेट, नाद्याला घेतला आपल्यासोबत, झेरॉक्स काढून घेतल्या बाई. तिथूनच थोड्या दूर समोर गेल्यानंतर एक ॲटोचा चक्का सुटून गेला. बरं झालं त्यातल्या महिला मंडळींना लागलं नाही. झाल्या बाई आम्ही गेलो डायरेक्ट आयटीमध्ये गेल्यानंतर मग आपला मित्र गेला तर तिकडे मार्केटमध्ये. मी म्हटलं जाय म्हटलं तू, मी चाललो म्हटलं आयटीमध्ये. तिथून गेल्या आपले मित्र भेटले बाई. मित्र भेटल्यानंतर आपलं फर्स्ट काम राहते आपलं त्यांच्या भेट घेतली मस्त संकेत भाऊ आणि धनराज भाऊ सोबत. तिथून ते निमित्त बाई सरचा कॉल आला आपल्याला. सर म्हणे आपल्याला CPU दुरुस्त करायचे नाही आणि कम्प्युटर तिकडे लॅबमध्ये न्यायचे म्हणे. म्हटलं सर म्हटलं काही विषय नाही म्हटलं. तिथून ते नाही झालं बाई. ते सरचा कॉल आला आपल्याला. सर म्हणे आपल्याला म्हणे नवीन कॉम्प्युटर आले म्हणे, ते बरोबर सेटअप करायचं आहे म्हणे. म्हटलं सर म्हटलं काही विषय नाही म्हटलं. तिथून सेटअप केला मस्त CPUचा आणि मॉनिटरचा. भाऊ म्हणे आपला म्हणे करण भाऊ म्हणे आपल्याला पंजाब खेळायला म्हणे जेवण किती दम आहे त्याच्यात दाखवून देतो म्हणे. तर दम दाखवून दिला होऊ ना आपला. तिथून डॉगेश भाई भेट घेतली. डॉगेश भाई म्हटलं चल म्हटलं आम्ही जातो म्हटलं आता घराकडे. तिथून गेल्या भाऊ म्हणे आपल्याला म्हणे चांगली ताकदीनं भूक लागली आहे म्हणे. मी म्हटलं काही विषय नाही म्हटलं, चल म्हटलं मी चालतो म्हटलं तुला आज म्हटलं नाश्ता माझ्याकडून म्हटलं. तर चांगला नाश्ता घेतला बाई दाबून दोघा नाही. तिथून चहा प्यायला गेलो. चहा प्यायल्यानंतर आपल्या मंगेश भाऊले बाय गेलो. तिथून मंगेश भाऊले बाय नाही करत माझी बस आली. बसमध्ये बसल्या आपल्याला आला मित्राचा कॉल. मित्र म्हणे चालता का चांदुरले म्हणे. मी म्हटलं चल म्हटलं काही विषय नाही म्हटलं तुझ्यासाठी म्हटलं. तर थोड्याच अंतरावर गेल्यानंतर भाई आपल्याला दिसला सरप मारत होते काका. म्हटलं काका म्हटलं काही मारू नका म्हटलं त्याला, म्हटलं सोडून द्या म्हटलं त्याला, म्हटलं काय करता म्हटलं त्या विचारायला मारू म्हटलं. तर भाई मग घेतली चांदूरमध्ये एंट्री घेतल्यानंतर पहिलं काम होतं आपलं किराणा घ्यायचं. किराणा घेऊन घेतला आणि तिथून निघालो आम्ही डायरेक्ट नाश्ता करण्यासाठी. तर भाई आल्यानंतर आम्ही खांगितली दाबिली खाल्यावर म्हणे मित्र म्हणे आपल्याला चहा प्यायचा आहे नाही. म्हटलं काही हरकत नाही म्हटलं, चाल म्हटलं मी पाचतो म्हटलं चहा म्हटलं. चहा प्यायलं आणि दूध घेतल्यानंतर आपल्या महाराजात दर्शन घेतलं ना आपण निघालो आपल्या रस्त्यानं. चला मित्रांनो भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. जय श्रीराम मित्रांनो.